तर आज ही जी काही कीर्तनाची परंपरा आहे, ती श्रद्धेनं आपली पिढी जपतेय का? काय वाटतं त्याबद्दल? कीर्तनातून जे गणेशाचं रूप मांडलं जातं किंवा प्रवचनातून जे मांडलं जातं, ते मुळात ऐकणारी पिढी आता खूप मोठी वयोवृद्ध अशीच राहिली आहे. दुर्दैवाने कीर्तनाची उपस्थिती किंवा प्रवचनाची उपस्थिती ही तरुण लोकांची फारशी मिळतच नाही. थोडासा त्याच्यामध्ये एक वैगुण्याचा भागसुद्धा आता अलीकडे असा आला आहे की थोडंसं मनोरंजन करण्यासाठी, म्हणजे ते अधिक चटपटीत व्हावं यासाठी मग काही आपल्या मनोकल्पना त्याच्यामध्ये घालून काहीतरी त्याला चटपटीतपणा आणण्यासाठी थोडा सवंगपणा करून अशा रीतीनं काही वेळेला ते चरित्र मांडलं जातं. आपल्याला जो मूळ हेतू पाहिजे तो नष्ट होतो आहे. पण तरीसुद्धा अगदी दुःख व्यक्त करायची काही आवश्यकता नाही. काही प्रमाणात काही शाळा याच्यावरती एक चांगला प्रयोग करत आहेत की शाळेमध्येच ह्या विषयावर कीर्तन ठेवायचं. म्हणजे अगदी एखाद्या उद्योगपतीचा सुद्धा मला अभ्यास करायचा असेल, तेव्हा रूप, चरित्र आणि तत्त्वज्ञान असं तीनही जेव्हा आपण समजून घेतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने त्या गोष्टीला किंवा त्या व्यक्तीला समजून घेतो असं आहे.